जाणाऱ्या मायनी रोड ते सांगली रोड या मुख्य मार्गाचे रुंदीकरण करण्याऐवजी रस्ता अरुंद करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नागरी हक्क संघटनेने केला आहे। हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी असताना केवळ ठेकेदारांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी काम केले जात असल्याची टीका संघटनेचे अध्यक्ष सुनील सुतार यांनी केली आहे। ते म्हणाले, रस्ता पूर्ण रुंदीने झाला पाहिजे। नकाशाप्रमाणे रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटवून संपूर्ण रुंदी कायम ठेवणे आवश्यक आहे। मात्र सध्या सुरू असलेल्या कामात रस्ता अरुंद केला जात असून त्यामुळे भविष्यात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली। नगरपालिका प्रशासनाचा कारभार ढिसाळ व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले। लोकप्रतिनिधींमध्ये रस्ता अरुंद करण्याची मानसिकता दिसत नसल्याने आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले। या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात सह्यांची मोहीम राबवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे। त्यानंतर ठिय्या आंदोलन व उपोषण यांसारखे मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला। सर्व सुज्ञ विटेकर नागरिकांनी एकत्र येऊन याचा ठाम विरोध नोंदवला पाहिजे, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागेल असे आवाहन सुनील सुतार, अध्यक्ष नागरी हक्क संघटना विटा यांनी केला आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।